तर चला आपण निघालो होता शेताकडे. आपल्याकडे काय गाडी नाही काय नाही भावांनो, मस्त आपलं पायी 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 आपण शेताकडे निघालो. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आता आज आपण भागवतरावच्या आखाड्यावर जाणार आहोत. तर तिथल्या तुम्हाला सगळं दाखवतो. तिथं गाई पण आहेत, म्हशी आहेत. लय भारी एकदम असा खतरनाक असा ब्लॉग होणार आहे आजचा. ब्लॉगच्या शेवटपर्यंत राहा. नवीन जर कोणी असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला आपण जाऊया. चला तर भावांनो, आता आपण आलो आपल्या भागवतरावच्या फार्मला. तर चला तुम्हाला सगळं त्याच्या फार्म हाऊसचा टूर देतो. त्याच्या सगळे गोट्यातले जनावर, त्याचं नियोजन काय आहे, चारा कशा पद्धतीने टाकतात, सगळी पूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉग मध्ये देतो. ब्लॉगच्या फक्त शेवटपर्यंत नक्की राहा. पाहू शकता इकडे नियोजन चालू आहे, सगळं साफसफाई. भावानो, या फार्मला 3 गायी आहेत व एक म्हैस आहे. या गायीचं तिकडे एक वासरू आहे आणि इथं हे एक वासरू आहे गायीचं, आणि हे वगार आहे त्या म्हशीचं वगार आहे या. तर यांना खाली बसण्यासाठी ही मॅट आहे भावांनो, रबलची. तर चला तुम्हाला पलीकडल्या साईडला जाऊन दाखवतो कशी आहे ते. अशा प्रकारच्या या रबलच्या मॅट आहेत भावांनो, ज्या करून की या गायींना खाली बसायला काही अडचण येऊ नाही, त्यांच्या खुराला जखम होऊ नाही, म्हणून ही अशा प्रकारच्या मॅट आहेत. पाहू शकता उत्तम अशा ब्रीडच्या या गायी आहेत. याच्यातल्या काही गायी दूध देतात, 2 गायी दूध देतात. ही गाय गाभण आहे. तर तुम्हाला आता एक प्रश्न पडत असेल की माझ्या डोक्यावर पाहू शकता वरी आहेत पत्र. तर पत्र असल्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हा गोटा हिट होत असेल. तसा कोणताही प्रकार होत नाही. इथं 24 तास अशी थंडगार हवा येते व इथलं वातावरण हमेशा थंडगार असतं. कारण की हे जे झाडं आहेत याला आमच्या इकडे तुत्ती म्हणतात. तर हे जे तुत्तीचे झाडं आहेत, या झाडांची सावली पलीकड शेडवर जाते व शेडवर गेल्यामुळे मध्ये 24 तास असं थंडगार वातावरण असतं. ढोरांना कसल्याही प्रकारचं तुमचं ऊन लागत नाही व ऊन असल्याचा असा भास पण होत नाही. पाहू शकताय खूप उंच उंच झाडे झालेली आहेत. व इकडं बाजूला पण हे झाडं आहेत. असे खूप वेगवेगळे झाडं आहेत. त्यासाठी नेहमी इथं थंड असते, उन्हाचा कसलाही प्रकार नाही. व याला लगतच लागून एक मांडव पण आहे. हे मांडव आहे. हे आता पावसामुळं थोडं याचं हे झालेलं आहे, निघून गेली पाचट. पण इथं पण उन्हाळ्यामध्ये नेहमी थंडच असतंय. तर चला आता तुम्हाला मध्ये दाखवतो. मध्ये चाराचं कसं आहे, चारा ठेवायला कसं आहे काय नाही, वैरण काय राहती. तर ही जी बाजू आहे या बाजूला पूर्ण गुळी असते, म्हणजे की भुसा गव्हाचा सोयाबीनाचा. पण सध्याला संपला आहे. आता इथं पाहू शकता थोडाच राहिलेला आहे. व ही कुट्टी मशीन आहे की या मशीनद्वारे चाऱ्याची बारीक बारीक पीसेस होतात. अशा प्रकारचा चारा होतो. व याच्यामध्ये आहे बेरली, याला आमच्या इकडे बेरली म्हणतात. तर ही राहते ढोरांना. रोजची 4-4 किलो असते एका गायींना. पाहू शकता. तर भावांनो, ब्लॉग कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की सांगा. व नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आपण नवीन असेच ब्लॉग तुमच्यासाठी आणत जाऊ. तर भेटू समोरल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.